कमरापासून उजवा पाय दुखतोय का? त्याची आणि कोणाला दाखव? कोणालाच नाही, अशाच गोळ्या खाल्ल्या. कधीपासून काही दुखतंय ट्रिपिंग का? तरी मस्त दिवस झालेले, दिवसापासून दुखणं काढून राहिले, पण आता जास्तच झाले. खाली घ्या दोन्ही पाय. कमरापासून म्हणजे ये मांडी राहते ना, ये इथून इथून काढू का? दुखला इथे? नाही, इथे दुखलं? इथे दुखणं. इथे दुखलं? अरे बापरे. काम काय करतो? मी कंपनी जाते, पाहिलं कंपनी. खाली तुमच्या कमरामध्ये इथे L4 बाय L5 मध्ये गॅप आहे इथे. आता या ठिकाणी वर्षाची डिक्स आहे, वरून खाली सरकली. डिक्स सरकून भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं कार्टिलेज असतं, गादी असतं, ते हळूहळू बाहेर आलं. आता जसं जी गादी बाहेर आली, नस जपली गेली, म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला टाचीला इथपर्यंत होतं, म्हणजे दाबले दुखल पडतो. म्हणून कमरापासून तुमचा उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, म्हणजे आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम होतो 15 ते 20 किलोची पुढे वाकून वजन उचलून, पालतो झोपून, कमराला झटके बसून, जास्त वाकून काम करून, असं त्याच्याने हा प्रकार होतो, जास्त वाढतो. आता याला पुढचे 3 महिने कमराचं बेल्ट लावून काम करायला पाहिजे. बिना बेल्टचं दुखणार पण नाही, पण त्याच्यातलं जे कार्टिलेज बाहेर आलं ना, ही जी नस दबली गेली, म्हणून ही नस पूर्ण ब्लॉक झाली, रक्तपुरवठा स्टॉप झाला, बऱ्यापैकी कमी झाला. जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, तेव्हा एक क्लिअर होतं. आणि 1-2 दिवसात होणार, याला 8-10 दिवसाची प्रोसेस आहे. समज व्यवस्थित. यालाच म्हणतात सायटिका आजार. याचा तुम्ही LS स्पाईनचा MRI केला, त्याच्यात दिसतं, MRIमध्ये दिसतं, एक्सरेत दिसत नाही. राहायला कोणी कुठून आली? कारखाना. पायच हात नाही, दूर राहिला माझा. तुम्ही काहीतरी वजन उचललं होतं जास्त, लिमिटपेक्षा जास्त, त्याच्यानंतर जास्त झालं. कशात होतं? माझे नसं हिरवे हिरवे झाले, असे गाठावाने झाले. बघतो मी डोक्याकडे काय रिलायन्स सेम पोझिशन, पायकडे डोक्याकडे. पॅनवरती पण पुढं हिरव्या नाही सुद्धा आता खाली करू का नेमके घालू.